श्री स्वामी समर्थ. तर हे बघा माझ्याकडे होता मेक्सी. तर माझा मेक्सी होता. तो हात त्याचा मी लहान केलेला होता. पण हा लहान केल्याच्या नंतर हा जो दंड असतो ना, हा दंड मला खूप टाईट होत होता. म्हणून मी त्याला उसवला. उसवल्याच्या नंतर त्याला थोडा सैल केला आणि सैल केल्याच्या नंतर आपल्याला जशी पाहिजे तशी शिलाई मारून घेतली मी त्याला व्यवस्थित, म्हणजे जास्त टाईट व्हायला नाही पाहिजे त्याच्यासाठी. तर त्याच्यासाठी मी ना शिलाई मारून तुम्हाला खालून दाखवते आता. आणि छातीमध्ये पण खूप टाईट होतो, त्याला पण थोडा सेल केला मी, बघू शकतात. आता बघू शकता मला कसं कम्फर्टेबल वाटते. एकदम टाईट होत होता, माझा श्वास एकदम गुदमरत होता. दुसऱ्या हाताला पण मी तसंच करून घेतलं, बघू शकतात. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असताना तर लाईक सबस्क्राईब नक्की नक्की करा. तर अशा निमित्ताने तर म्हटलं आंघोळीच्या पहिले ना मॅक्सीला शिलाई मारून घेऊन येऊया. तर मी मग आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर वाती करायला घेतल्या. संध्याकाळी रिकामी बसलेली होती, तर म्हटलं वाती करून घेऊन या. आणि वाती करायची होत्या मला 33 वाती. मी 7 वाती करत होती. बघू शकतात. आणि या मिक्सी घातल्याच्या नंतर मला किती कम्फर्टेबल वाटते, मोकळं लागते एकदम आणि खूप छान वाटत होतं, बघू शकतात. तर मी आमच्याकडे ना असं पूजा जे भांडारचे असतं तिथं असा कापूस मिळतो. आपल्याकडे इथं सरकीवाला कापूस भेटत नाही. मग मी काय केलं, तो कापूस आणला. तो कापूस आणल्याच्या नंतर त्याच्यातून धागा काढायचा प्रयत्न करत होते. धागा काही निघेन असं निघत नव्हतं. मग शेवटी घेतलं परमेश्वराचं नाव आणि परमेश्वराचं नाव घेऊन धागा काढायला सुरुवात केली. एक फेर झाला की कुंडाळला की तोडला आणि असा पिळतून त्याला साईडला ठेवलं. अशा प्रकारे मी 33 वाती केल्या. तर अशा प्रमाणे. आणि आपलं दुसरं चॅनल पण ओपन झालेलं आहे, आर के इंगळे ब्लॉग्स म्हणून, पूर्ण हिंदीमध्ये येते. त्याला पण जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. तर या चॅनलला जसं तुम्ही मला साथ दिली तशीच त्या चॅनलला पण साथ द्या. तर त्याच्यासाठी आणि बघू शकता म्हणजे आपला जो गावाकडचा सरकीवाला कापूस असतो ना, त्याचा धागा पटापट निघतो. पण हा जो धागा असतो ना हा जो कापूस असतो ना, याचा धागा काही निघत नाही. तर असं करत करत मी शेवटी 33 धागे तयार केले, विष्णूचं नामस्मरण करत करत, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे झाल्या. तर चला, पाय तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.